टीव्ही सत्यमेव व्रतम। आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही। सुरेश धस, अशोक मोहिते आणि कृष्णा आंधळे यांच्याविषयी सुरेश धस यांच्या प्रतिक्रिया। मी आका आणि त्यांचे सहकारी यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करतोय। 2 महिने झाले तरी कृष्णा आंधळे फरार आहे। अशोक मोहिते प्रकरणात जे आरोपी होते ते कर्नाटकात पकडलेत, ते कृष्णा आंधळे यांचे मित्र आहेत। मी अजूनही म्हणतोय, आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाहीये। मोहिते गंभीर आहे आणि त्या प्रकरणात कलम 326 ऐवजी 109 करावं, जेणेकरून हे आज जातील। कृष्णा आंधळे फरार, पण सापडेल तो फार दिवस बाहेर राहणार नाही। मी आका आणि त्याचे सर्व सहकारी यांची नार्को टेस्ट करायची सांगितलेली आहे। दुसरा असं आहे की 2 महिने झालं तरी कृष्णा आंधळे अजून फरार आहे आणि अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत आणि ते कृष्णा आंधळेचे मित्र आहेत। म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही। आता अजूनही तो मुलगा मोहिते अनकॉन्शियस आहे, त्याच्यामुळं त्याच्यावरती 326 जी केलेली एसपीने ती 326च्या ऐवजी 307 म्हणजे 109 हे लवकरात लवकर करावी, म्हणजे हे लोक आतमध्ये राहतील। 2 महिने झाले कृष्णा आंधळे फरार आहे। तो फरार आहे याचं कारण त्याला कोणाचंही स्वारस्य नाही, अशा प्रकारचे रिपोर्ट पोलीसकडनं येत आहेत। सापडेल असं आमचं मत आहे की फार दिवस काय राहील असं वाटत नाही।